शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीचे बहुप्रतीक्षित निष्कर्ष जाहीर करण्यात आले। पीक पाणी सर्वसाधारण राहणार, रब्बीमध्ये गव्हाचे चांगले उत्पादन होणार असे भाकीत वर्तवण्यात आले। लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत टाळले, मात्र राजा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले। आज सकाळी चंद्रभान महाराजचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घटमांडणीचे भाकीत जाहीर केले। गेल्या 350 वर्षापासून सुरू असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी बहुसंख्येने हजर होते। पहिला महिना पाऊस कमी, दुसरा महिना चांगला पाऊस, तिसरा महिना भरपूर पाऊस, चौथा महिना अवकाळीसारखा दमदार पाऊस राहील। यावर्षी खरीप पिके साधारण राहतील असे महाराजांनी सांगितले। त्यात करडी, मटकी, मसूर, तूळ, बाजरी, हरभरा, मूग व उडीद पिके साधारण येतील। त्यावर रोगराई जास्त प्रमाणात येईल व पिकाची नासाडी होईल। रब्बी पिकांमध्ये गहू सर्वात जास्त चांगले पीक राहील। शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी व त्यावर कुरड्या, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारचे धान्य विशिष्ट पद्धतीने रचण्यात येतात। अक्षय तृतीयेला संध्याकाळी घटमांडणी करण्यात येते, तर दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवले जाते। वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडीचा अंदाज वर्तविला जातो। 350 वर्षापासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते। या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते। शेतकऱ्यांच्या मांडणीवर मोठा विश्वास आहे। जळगाव उन्नतीकरता जळगाव 2024 जे मांडणी असते त्याचं भाकीत जे आहे ते याप्रमाणे, पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते, तुरळक पद्धतीचा आहे, कुठे पडेल कुठे नाही पडेल। तसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे, पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे। तिसरा महिना भरपूर आहे। चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त आहे। एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशा ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते। तसं पिकाची जी परिस्थिती आहे, सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते, हे जर कायम असलं तर सर्वच ठीक राहते। आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे। कपाशीचं पीक आहे तर हे मोगम आहे, तर त्या पिकाच्या बाबतीत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यातला पाऊस पडेल आणि पेरणी लवकर होईल त्या भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते आणि ज्या एक भागात थोडंसं पाऊस कमी पडेल पहिल्या महिन्याचा, पेरणी जर उशिरा झाली तर तिकडे पिकाची परिस्थिती थोडीशी कमी येऊ शकते। एकूण सर्वसाधारण पीक कपाशीचं भाकीत केलं जाते। तसंच त्याच्यानंतर आहे तूर। तूर गेल्या 2-3 वर्षात चांगलं पीक दाखवत होतं, पण यावर्षी मोगम आहे ते, म्हणजे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे। कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हा तिसऱ्या चौथ्या महिन्यात आणि पहिल्या महिन्यात जे आहे, तर पहिल्या महिन्यात ज्या पेरी होतील त्यांना तिसऱ्या चौथ्या महिन्यातल्या पावसामुळे तुरीचं पीक भरपूर येईल। त्याच्यानंतर मूग आहे, उडीद आहे, हे सर्वसाधारण पीक आहे। त्याच्यानंतर तीळ आहे, तीळ चांगल्या प्रकारचं आहे, सर्वसाधारण चांगल्या प्रकारचं पीक आहे तिळाचं। बाजरी बी सुद्धा सर्वसाधारण पीक आहे। त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे साळी, हे सुद्धा चांगलं आहे, चारही बाजून त्या फैललेल्या आहेत, त्यामुळे पिकाची परिस्थिती चांगली राहील। त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी भादली हे याचं रोगराईचं प्रतीक असते, ते सुद्धा फैललेलं आहे, त्यामुळे बरेचसे पिकावर माणसांवर रोगराई हे येईलच थोडीफार, पण असं जास्त प्रमाणात गेल्या 2-4 वर्षात जे प्रमाण होतं त्या प्रमाणात नाही आहे। त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी तेजी राहणार नाही, सर्वसाधारण पीक आहे। त्याच्यानंतर करडी आहे, हे करडी संरक्षण खातं आहे आपल्या देशाचं आणि पीक आहे, ते पीक साधारण येईल आणि करडीचा एक दाणा रस्ता बाहेर गेलेला आहे 6 बोटं, त्यामुळे आपलं संरक्षण खातं मजबूत राहील, कोणत्याही प्रकारचं आपल्याला हानी पोचणार नाही परराष्ट्रापासून। मसूर आहे, मसूर हे परकीय राष्ट्र आहे, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला फारसा त्रास होणार नाही। त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं प्रबळ राहील आणि ते